चला तर मंडळी, संक्रांतीच्या अगोदरचा सण म्हणजे भुगी. तर मस्त अशा भाज्या घेतलेल्या आहेत मी. काय काय घेतले ते तर तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर जेवढ्या सीजनच्या ज्या काही भाज्या असतील ना त्या घ्यायच्या आणि मस्त अशी व्हेजिटेबल मस्त करायचं. खायला पण एक नंबर लागते भाजी. तर काळ्या वाटणातली करायची. कांदा, लसूण, खोबरं, तीळ, शेंगदाणे. तुम्हाला अजून वेगळं काय ऍड करायचं असेल तर ते पण करू शकता. कोथिंबीर हे घेऊन आता ना हे छान मिक्सर मधून वाटून घेऊयात. तर पहा, मस्त काळ वाटण आपलं तयार झालेलं आहे. आणि आता इकडं वाटण पण तयार आहे आणि आपल्या भाज्या पण रेडी आहेत. तर आता मी काय करणार आहे की वांग्यामध्ये पहिला मसाला भरून घेणार आहे. कारण काही काही फक्त वांग्याचे लांब लांब असे सेपरेट काप करतात, पण मी आपण जसं वांग्याचं कालवणाला काप करतो ना तसे काप केलेले. तर चला, आता इकडं कढई पण मी गरम व्हायला ठेवलेली आहे. तर कढई गरम झाली. आपल्याला हवं तेवढं तेल याच्यात घ्यायचं. जिरं, आणि जिरं चांगलं फुललं ना का जे आपले घरातले मसाले असतात, घरगुती मसाला तोच मी वापरते. दुसरे काही मसाले वापरत नाही. हा घरगुती मसाला, ही धने पावडर, हे दोन्ही घरातलंच आहे. हळद पण घरगुतीच आहे. तर बघा, हळद पण टाकलेली. आणि आता छान असं मसाला परतून घेऊया आपण. आणि याच्यात पण मी आपले थोडेसे हवरी भाजून घेतली होती ना, तर ती थोडीशी टाकलेली मी अगोदर भाजीला घेतलेली ती. तर चला, आता भाज्या याच्यामध्ये ऍड करूया. छान धुवून घेतल्या मी आणि आता ऍड करते. आपल्या आवडीनुसार आपण भाज्या कमी जास्त करू शकतो. आपल्याला जे आवडतं ते जास्त टाकायचं, जे आवडत नाही ते थोडंसं कमी टाकायचं. काही लोक बटाटा पण नाही टाकत, पण मी होता म्हणून टाकला. बघा, सगळ्या अशा भाज्या मस्त आता अगोदर परतून घेऊया मसाल्यामध्ये. आणि नंतर जे आपण वाटण केलेलं आहे ना ते आता बघा छान परतल्यात. आणि मग आता जे वाटण केलेलं आहे ना तयार, तर ते पण टाकलंय मी छान. आणि ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि 2 मिनिटं त्याला पण चांगलं परतू घ्यायचं. आणि नंतर आपल्याला जेवढं हवं त्याच्यात ऍड करायचं. काही सुक्की पण करतात, पण आम्हाला पातळच आवडती भाकरीबरोबर चुरून खायला. तर मला जेवढं पाणी हवंय शिजायला पण काय लागतं, तर मीठ पण टाकले. आणि आता इकडे बघा, आता मस्त अशी भाजी शिजायला टाकलेली मी. फोडणी झालीये, टाकली नाही. तर चला, मग आता भाजी छान शिजून देते. आणि तोपर्यंत मी आता भाकरीची पण तयारी करणार आहे. भाजी निम्मी शिजल्यावरती. तर इथे छान अशी भाजीला चांगली उकळी आलेली आहे. आणि बऱ्यापैकी जर आटली आहे तर त्याच्यावरती कोथिंबीर मस्त हिरवी भुरभुरली. आणि आता रेडी आहे आपलं कालवण, म्हणजे भुगीचं कालवण. तर या तुम्ही पण जेवायला. आणि तिळाच्या वड्या पण केलेल्या आहेत मी, आपल्या चॅनेलवरती आहे, पाहायला विसरू नका. बाय बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.